आणि आता महायुतीच्या बैठकीमधली इनसाइड बातमी आपण पाहूयात। महायुतीचा फॉर्म्युला हा 37, 8 आणि 3 असा राहण्याची शक्यता आहे। भाजपला 37, शिंदेंच्या शिवसेनेला 8 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागा मिळण्याची शक्यता आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून 9 जागांची मागणी करण्यात आली आहे। तर महायुतीचा नेमका फॉर्म्युला कसा असेल ते आपण पाहूया। तर भाजप 37, शिवसेना 8 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 3 हा फॉर्म्युला राहण्याची शक्यता आहे। निवडून येण्याची क्षमता हाच एक क्रायटेरिया यासाठी ठेवण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीला कोणत्या 3 जागा मिळतील तर ते आपण पाहूया। बारामती, रायगड आणि शिरूर। तर बारामतीमधून सुनेत्रा पवार या उमेदवार असू शकतात, रायगडमधून सुनील तटकरे आणि शिरूरमधून आढळराव पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात। तर या 3 जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे। तर भाजप 37, शिवसेना 8 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 3 असा फॉर्म्युला महायुतीचा राहण्याची शक्यता आहे। महायुतीच्या बैठकीमध्ये ही इनसाइड बातमी। तर शिंदे गटाच्या या जागा भाजपला जाऊ शकतात। हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, कोल्हापूर, पालघर, यवतमाळ, वाशिम या जागा शिंदे गटाकडे आहेत, त्या भाजपला जाऊ शकतात। हिंगोली, उत्तर पश्चिम, त्याचबरोबर दक्षिण मध्य मुंबई, कल्याण, हातकणंगले, रामटेक, बुलढाणा, शिर्डी, नाशिक आणि मावळ या 8 जागा शिंदे गटाला मिळू शकतात। म्हणजे केवळ 1 जागा मुंबईमधली शिंदे गटाला मिळू शकते, तर 5 जागा भाजप लढवू शकते।